नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया प्रश्न पहिला आहे, नदीच्या मुखाशी चिखलाच्या काठावर हलक्या ऑलिव्ह रंगाच्या वनस्पती आणि श्वास घेणारे मुळे असलेल्या भरती ओहोटीच्या जंगलांना काय म्हणतात? तर काय म्हणतात? खारफुटी म्हणतात। काय म्हणतात? खारफुटी। लक्षात ठेवा, नदीच्या मुखाशी चिखलाच्या काठावर हलक्या ऑलिव्ह रंगाच्या वनस्पती आणि श्वास घेणारी मुळे असलेल्या भरती ओहोटीच्या जंगलांना काय म्हणतात? खारफुटी म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजावं यासाठी एक इमेज मी दिलेली आहे। पुढील प्रश्न पहा, टुंड्रा प्रदेशात एस्किमोंनी, एस्किमो ही एक जमात आहे, टुंड्रा प्रदेशात एस्किमोंनी बर्फापासून बनवलेल्या अर्धवर्तुळाकार निवासस्थानांना काय म्हणतात? तर इग्लू म्हणतात। काय म्हणतात? इग्लू। तर पहा, हे जे घर दिसत आहे हे बर्फाचं घर आहे आणि या बर्फाच्या घरालाच काय म्हणतात? इग्लू म्हणतात। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, टुंड्रा प्रदेशामध्ये एस्किमो हे लोक राहतात आणि ते लोक बर्फापासून जे काही घर बनवतात त्याला काय म्हणतात? इग्लू म्हणतात। ओके। पुढील प्रश्न पहा, मंगळ आणि गुरुच्या कक्षांमधील सूर्याभोवती फिरणाऱ्या लहान खडकांच्या गटाला काय म्हणतात? तर लघुग्रह म्हणतात। काय म्हणतात? लघुग्रह। मंगळ आणि गुरुच्या कक्षांमधील सूर्याभोवती फिरणाऱ्या लहान खडकांच्या गटाला काय म्हणतात? तर लघुग्रह म्हणतात। पुढे पहा, काळ्या टेकड्या, निळे पर्वत, हिरवे पर्वत कोणत्या देशात आहे? तर अमेरिका। लक्षात ठेवा, काळ्या टेकड्या, निळे पर्वत आणि हिरवे पर्वत कोणत्या देशात आहे? तर अमेरिका या देशामध्ये आहे। पुढील प्रश्न पहा, अक्षय ऊर्जा दिन कधी साजरा करतात? तर 20 ऑगस्ट। अक्षय ऊर्जा दिन 20 ऑगस्ट। संदेश हे कोणाचे टोपणनाव आहे? तर अच्युत बळवंत कोल्हटकर। अच्युत बळवंत कोल्हटकर यांचं टोपणनाव काय आहे? संदेश। भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर वाघ। भारतातील तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? आंध्र प्रदेश। जगातील अंतराळात जाणारा पहिला सजीव कोणता आहे? तर लायका। लायका नावाची कुत्री होती आणि ती कुत्री कुठे गेली होती? अंतराळामध्ये गेली होती। ओके। सच्चिदानंद हे कोणाचे टोपणनाव आहे? तर महादेव मल्हार जोशी। लक्षात ठेवा, महादेव मल्हार जोशी यांचं टोपणनाव आहे सच्चिदानंद। पुढे पहा, सागरमार्गे भारतात येणारा पहिला प्रवासी कोण होता? तर वास्को द गामा। कोण होता? वास्को द गामा। भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर वटवृक्ष आहे। कोणता आहे? वटवृक्ष। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न जरी सोपा वाटत असला पण पर्यायामध्ये जर तुम्हाला आंबा दिला ना तर आंबा सुद्धा आपल्याला उत्तर वाटतं, कन्फ्यूज होऊ शकतं। लक्षात ठेवा, राष्ट्रीय वृक्ष काय आहे? वटवृक्ष। लक्षात ठेवा, सोपेच प्रश्न आपल्याकडून परीक्षेमध्ये चुकत असतात। ओके। पुढे पहा, संत तुकाराम महाराजांचे आडनाव काय होते? तर अंबिले। काय आडनाव होते? अंबिले। महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कोणते? तर राजघाट। काय नाव आहे? राजघाट। प्रसिद्ध बुलंद दरवाजा कोणत्या मोंगल बादशाने बांधला? तर अकबराने बांधला। घाना या देशाची राजधानी कोणती? तर अक्रा। घाना या देशाची राजधानी अक्रा। केंद्रीय नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर कासारगोड या ठिकाणी आहे, केरळ राज्यामध्ये। लक्षात ठेवा, केंद्रीय नारळ संशोधन केंद्र कासारगोड, केरळ। केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे? तर सांगोला या ठिकाणी आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये। ओके। पुढे पहा, दगडावरची रेघ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर खोटे न ठरणारे शब्द। दगडावरची रेघ म्हणजे काय? खोटे न ठरणारे शब्द। हलक्या कानाचा माणूस या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर खऱ्या खोट्याची शहानिशा न करता विश्वास ठेवणारा याला म्हणतात हलक्या कानाचा माणूस। राज्यसभा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राज्यसभा
सभापतीकडे. राज्यसभेचे जे काही सदस्य असतात ते आपला राजीनामा राज्यसभेच्या सभापतींकडे देतात. राज्यसभा उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राज्यसभा सभापतीकडे. लक्षात ठेवा, उपसभापती जे काय असतात राज्यसभेचे ते सभापतीकडे आपला राजीनामा देतात. सदस्य सुद्धा आपला राजीनामा सभापतीकडे देतात. पुढे पहा, मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राज्यपालांकडे. लक्षात ठेवा, मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपालांकडे देतात. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवा. महाधिवक्ता आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राज्यपालांकडे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री, महाधिवक्ता हे आपला राजीनामा राज्यपालांकडे देतात. पुढे पहा, रेडियमची संज्ञा कोणती? तर Ra. लक्षात ठेवा, रेडियम Ra. कार्बनची संज्ञा कोणती आहे? तर C. कार्बनची संज्ञा C. मिथेन वायूची संज्ञा कोणती? तर CH4. मिथेन. CH4 मिथेन. कॅल्शियमची संज्ञा कोणती आहे? तर Ca. कॅल्शियम. कॅल्शियम Ca. फॉल्ट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लॉन टेनिस. फॉल्ट हा शब्द लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे. गुगली हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. गुगली हा शब्द क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. लीडर हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर पंडित मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय यांचं वृत्तपत्र आहे लीडर. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. पख्तून. पख्तून हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर खान अब्दुल गफार खान. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. किती वेळा? 10 वेळापेक्षाही जास्त वेळा. आणि तलाठी भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारला गेला आहे. दोन्ही प्रश्न तोंडी पाठ करून ठेवा. लीडर पंडित मदन मोहन मालवीय. पख्तून खान अब्दुल गफार खान. इंडियन मजलिस हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर अरविंद घोष यांचं वृत्तपत्र आहे इंडियन मजलिस. अरविंद घोष. इंडियन सोशॉलॉजिस्ट हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांचं वृत्तपत्र आहे. कोणत्या ठिकाणी होतं ते? लंडन या ठिकाणी. लक्षात ठेवा, हा प्रश्न कमीत कमी 15 वेळा पोलीस भरतीला विचारला गेला आहे. 10 वेळापेक्षा जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. इंडियन सोशॉलॉजिस्ट हे वृत्तपत्र कोणाचे आहे? श्यामजी कृष्ण वर्मा. भारतीय राज्यघटनेतील कलम 81 यामध्ये कशाची तरतूद आहे? तर लोकसभा. कलम 81 लोकसभा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. त्या ट्रिकवरनं तुम्ही पहा, स र ला ही आपली काय आहे? ट्रिक आहे. काय आहे? ट्रिक आहे. आता स वरनं ध्यानात ठेवायचं संसद. काय ध्यानात ठेवायचं? संसद. र वरनं राज्यसभा. लक्षात ठेवायचं काय? र वरनं राज्यसभा आणि ल वरनं लोकसभा असं लक्षात ठेवायचं आहे. आणि काय करायचं आहे? यांना अंक द्यायचे. काय? 79, 80 आणि 81. जर विचारलं कलम 79 मध्ये काय आहे? संसद. कलम 80 मध्ये काय आहे? राज्यसभा. आणि कलम 81 मध्ये काय आहे? लोकसभा. ओके, सरला 79, 80, 81. इथं काय विचारलं? कलम 81 यामध्ये कसली तरतूद आहे? लोकसभा. सरला शेवटी काय आहे? ल. 81 स र ला असं लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा. 79, 80 आणि 81. स र ला. स वर्ण संसद, र वर्ण राज्यसभा, ला वर्ण लोकसभा असं लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 110 यामध्ये कशाची तरतूद आहे? तर धन विधेयक. 110 धन विधेयक. पुढील प्रश्न पहा, संविधानाच्या प्रस्तावनेत भारत कसा घोषित केला आहे? तर एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक. लक्षात ठेवा,
संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक असा घोषित केलेला आहे. भारत पूर्णतः सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक कधी बनला? तर 26 नोव्हेंबर 1949. काय म्हटलं आहे? भारत पूर्णतः सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक कधी बनला? 26 नोव्हेंबर 1949. पुढे पहा, संविधानाच्या प्रस्तावनेत किती वेळा सुधारणा करण्यात आल्या? फक्त एकदा. किती वेळा? एकदा. भारतीय संविधानात संघराज्य हा शब्द कुठे वापरला आहे? तर संविधानात कुठेही नाही. लक्षात ठेवा, संघराज्य हा शब्द संविधानामध्ये कुठेही नाही. पुढील प्रश्न पहा, भारतातील सफरचंदाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? सोपा प्रश्न आहे. जम्मू काश्मीर. इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते? तर शक्तीस्थळ या नावाने ओळखले जाते. बुलढाणा जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण व कोरडे. तुंगभद्रा आणि भीमा नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कृष्णा नदी. लक्षात ठेवा, तुंगभद्रा ही नदी आहे, कृष्णा नदीची उपनदी आहे. भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. पुढे पहा, छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर कोणते? तर पारसनाथ. छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर पारसनाथ. भाकरा नांगल प्रकल्पातील मानवनिर्मित तलाव काय म्हणून ओळखला जातो? तर गोविंद सागर. भाकरा नांगल प्रकल्पातील मानवनिर्मित तलाव गोविंद सागर म्हणून ओळखला जातो. कोणत्या ग्रहाला लाल तारा म्हणतात? तर मंगळ ग्रहाला लाल तारा म्हणतात. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. लंडन कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर थेम्स नदीच्या काठावर आहे. थेम्स. भारतातील सर्वात खोल खाण कोणती आहे? तर कोलार खाण. कोलार. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो कुठे आहे? बंगळुरू या ठिकाणी. पुढे पहा, गवताळ प्रदेशांना पंपास म्हणतात. काय म्हणतात? पंपास. ते कोणत्या देशात आहे? तर अर्जेंटिना देशामध्ये आहे. देशाचे मुख्य हवामान मॅपिंग कार्यालय कोणत्या शहरात आहे? तर पुणे शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, माचकुंड जलविद्युत प्रकल्प. काय नाव आहे? माचकुंड जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यांचा संयुक्त उपक्रम आहे? तर ओडिशा आणि आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांचा संयुक्त उपक्रम आहे माचकुंड जलविद्युत प्रकल्प. दोघांची नावांची सुरुवात अ वर्ण आहे असं लक्षात ठेवायचं आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश. ओके. पुढे पहा, दक्षिण अमेरिकेतील कोणता देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? तर ब्राझील. दक्षिण अमेरिकेतील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे? ब्राझील. पुढचा प्रश्न, अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर आहे. अलमट्टी धरण कृष्णा नदीवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. अलमट्टी धरण कृष्णा नदीवर आहे, कोणत्या राज्यात आहे? कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. जर तुम्हाला उत्तर आलं समजून जायचं तुमचा अभ्यास खूप चांगला आहे. ओके. अलमट्टी धरण कृष्णा नदीवर असून कोणत्या राज्यात आहे? जर असा प्रश्न आला तर उत्तर काय असणार ते तुम्ही मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. जवाहर सागर, राणा प्रताप सागर आणि गांधी सागर जलाशय कोणत्या नदीवर बांधले आहे? तर चंबळ नदी. कोणती नदी? चंबळ. लक्षात ठेवा, जवाहर सागर कोणत्या नदीवर आहे? चंबळ नदीवर आहे. राणा प्रताप सागर कोणत्या नदीवर आहे? चंबळ नदीवर आहे. गांधी सागर कोणत्या नदीवर आहे? चंबळ नदीवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जवळजवळ 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न प्रामाणिकपणे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. जर तुम्हाला आपले व्हिडिओ प्रामाणिकपणे आवडत असतील तर लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
धन्यवाद.